चलो एकदा नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन बॅचमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिला दिवस आहे आपला. मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या दिवशी आपल्याला जनरली जो सिलेबस आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण चर्चा करूया. ठीक आहे, सगळं बोलतो तुम्हाला मी. सर्व माहिती या ठिकाणी सांगितलं जाईल, काही काळजी करू नका. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, आता आपल्याला काय करायचं आहे. जवळजवळ ही जी बॅच आहे तुमची, पाठीमागे तुम्हाला बोलून झाले स्पेशल हिस्ट्री, स्पेशल जॉग्राफी आणि समाजसुधारक, आणि वर्ग 3साठी पोलीस भरती आहे, बाकी इतर सरळ सेवा आहे, तर न्यायालयीन भरती आहे, त्यासाठी एक वेगळी बॅच आहे, ते नंतर बघू आपण. बघा, आत्ताच्या ह्या सिच्युएशनमध्ये संयुक्त गट ब आणि गट क आणि राज्यसेवा या अनुषंगाने इथं आपल्यासाठी 3 बॅच महत्त्वाच्या आहेत, 3 विषय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. एक हिस्ट्री आहे, सेकंड जॉग्राफी आहे, आणि थर्ड लक्षात ठेवा चला समाजसुधारक आहे. तर बघा, आजच्या दिवशी आपण सगळी चर्चा करू बघा, आणि मग आपण कंटेंट टू कंटेंट पुढं त्या ठिकाणी सुरुवात करूया. चला, माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, आता आपल्याला काय करायचं. एकदा बॅचबद्दल तुम्हाला बोलतो मी. ही जी आपली बॅच असणार आहे बघा, आता डेली रोज आपले इतिहासावर एक लेक्चर होऊन जाईल आणि भूगोलावरती एक लेक्चर होईल. समाजसुधारक हे आपले दररोज लेक्चर होणार नाही. येतं बघा, समाजसुधारक हा जो कंटेंट आहे किंवा हा जो टॉपिक आहे त्याचे आपण फक्त लेक्चर घेणार शुक्रवार आणि शनिवार. काय बोललो मी, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 4 दिवस तुमचे डेली 1-1 तास भूगोल आणि 1 तास इतिहास असणार आहे. आणि शुक्रवार शनिवार 2 दिवस आपले लेक्चर असतील कशावरती, त्या ठिकाणी समाजसुधारकावरती. लक्षात ठेवा चला बरं काय, म्हणजे आत्ता पहिल्याच दिवशी नंतर कोणाचा गोंधळ नको व्हायला त्या ठिकाणी. ठीक आहे, एकदा ही प्रॉपर समजून घे. चला, प्रत्येक आठवड्याचा हा जो सोमवार आहे, त्यानंतर मंगळवार, ओके, त्यानंतर आपण जर बघितलं बघा बुधवार, आणि अजून एक लक्षात ठेवा चला गुरुवार. ह्या दिवशी बघा 1-1 तास, म्हणजे भूगोल 1 तास, इतिहास 1 तास, असं तुमचे 4 दिवस हे लेक्चर चालतील बघा त्या ठिकाणी इतिहास आणि भूगोलाचे. ओके, इतिहास आणि भूगोलाचे तुमचे 4 दिवस लेक्चर चालतील. आणि पुढं आपण जर बघितलं बघा शुक्रवार आणि शनिवार इथं तुमचे लेक्चर होईल बघा त्या ठिकाणी समाजसुधारकावरती. आता एक पॉईंट लक्षात ठेवू चला बघा, म्हणजे आपल्या एका आठवड्यामध्ये सर्व विषय जे आहेत त्याला आपण त्या ठिकाणी पुढं घेत जाणार आहोत. रविवारी कोणतंच लेक्चर होणार नाही. रविवारी फक्त हा जो काही आपला संपूर्ण सिलेबस एका आठवड्यामध्ये जो आपला शिकून झालेला आहे त्यावरती बघा रविवारी तुमची एक टेस्ट होईल. ओके, आता ती टेस्ट, काही टेस्ट आपल्या 30 प्रश्नांच्या आहेत, काही 50च्या आहेत, काही नंतर पुढच्या कालखंडामध्ये 100 प्रश्नांच्याही टेस्ट आहेत. ते आपण पुढं जाऊया. पण एकदा पॅटर्न समजून घेत चला. 4 दिवस हे जे आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार इतिहास भूगोलचे लेक्चर, शुक्रवार शनिवार समाजसुधारक, आणि रविवारी टेस्ट, असा हा पूर्णपणे आपला फॉर्मॅट आहे. त्यानंतर बघा काय, ही जी बॅच आहे आपली, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा समाजसुधारक असेल, बघा तुमचे लाईव्ह जो क्लास आहे, ठीक आहे, म्हणजे लाईव्ह लेक्चर जे आहेत हे तुमचे चालतील बघा कम्प्लिटली 3 महिने. 3 महिन्यामध्ये आपला हा पूर्णपणे सिलेबस कव्हर होतो. आणि त्याच्या पुढं म्हणजे एकदा का तुमचं हे लाईव्ह क्लास 3 महिने झाले, त्यानंतर टोटली 6 महिने हे व्हिडिओ तुमच्याकडं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. म्हणजे लाईव्ह क्लासचे 3 महिने आणि रेकॉर्डेडचे 6 महिने, असे जवळजवळ 9 महिने तुम्ही हे पूर्णपणे जो डाटा आहे तो तुमच्याकडे राहील बघा. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा चला. आता बऱ्याच मुलांचा हा प्रश्न आहे, सर मग आम्ही लाईव्ह क्लास केला आणि एखाद्या दिवशी आम्हाला काही कारणास्तव हे लेक्चर तुमचे करता आलेलं नाही किंवा लाईव्ह क्लास आम्हाला अटेंड नाही करता आला, नंतर तो जो तुमचं झालेलं जे लेक्चर आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल का? तर याचं उत्तर आहे यस, 100%. हे तुम्हाला लाईव्ह जे झाले ते नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच्या पुढचा एक मुद्दा असा आहे की आता PDF चं काय आणि बाकी इतर ज्या गोष्टी, त्यासाठी बघा आपला एक ग्रुप आहे, तो आता अजून क्रिएट करेल मी, अजून क्रिएट केलेलं नाही आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यांना ॲड केलं जाईल, ज्यांनी प्रवेश घेतला त्यांना. आणि त्याच्यानंतर सर्व आपल्या नोट्स असतील, आपल्या टेस्ट असतील, जे काय असेल ते, हे सगळं आपलं त्या ठिकाणी स्टडी मटेरियल ॲप्लिकेशनमध्ये पण राहील आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण त्या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर करेल. त्यामुळं कोणतीच काय या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, अगदी प्रॉपर वेने काय करू बघा, आपण त्या ठिकाणी पुढचं जे काही 3 महिने लाईव्ह क्लास आहे अगदी आपण 100% त्या ठिकाणी देऊया. आता थोडंसं आपण आपल्या विषयाबद्दल बोलतोय, ठीक आहे, जेणेकरून अजून तुमचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत, तुमचे मित्र असेल, तुमचे कोणी नातेवाईक असेल, त्यांना जर बॅच अजून जर घ्यायची असेल तर 100% बॅच तुम्ही घेऊ शकता. माझा नंबर तुमच्याकडे आहे बघा. आता आजच्या दिवसामध्ये मी फक्त सिलेबस जो आहे आपला त्याच्यावर त्या ठिकाणी आपण काय करू बघा, चर्चा करूया. तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला. आपल्याला सुरुवात करायची आहे या ठिकाणी. जर आपण बघितलं आधुनिक भारत प्लस महाराष्ट्र हा जो आपल्याला विषय आहे बघा, इतिहास, इथं इंडिया प्लस मी महाराष्ट्र करतो, हा 2 कंटेंट त्या ठिकाणी आहेत बघा, इतिहास महाराष्ट्र आणि या ठिकाणी भारताचा.
आता इथं जर आपण बघितलं बघा, कंबाईन असेल किंवा त्या ठिकाणी तुमची गट ब गट क असेल किंवा राज्यसभा असेल, आपल्यासाठी दोन इथं टप्पे आहेत. एक आहे पूर्व परीक्षा, सेकंड आहे बघा मुख्य परीक्षा. आता बऱ्याचदा काय झालंय, काही जर तुम्ही थोडंसं पाठीमागे जर गेले बघा 2011 पासून, जर 2011 ते 2023 आपण जर आयोगाचे सर्व पेपर जर चालले तर त्या पेपरमध्ये काही ठिकाणी आपल्याला इतिहास, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, चला आपल्याला काय करायचं बघा, पूर्व परीक्षेमध्ये इतिहासावरती तुम्हाला प्रश्नांची संख्या आहे बघा 15. बऱ्याचदा कधी 15 पेक्षा ही संख्या जास्त पण गेलेली आहे, कधी कमी पण झालेली आहे, परंतु आपण एक टेंटेटिव्ह आकडा पकडूया, त्या ठिकाणी 15 पूर्व परीक्षेसाठी आहेत. आणि जर तुम्ही गट ब गट क, ओके, ज्याला आपण कंबाईन म्हणूया, त्याच्या जर मेन्सबद्दल जर चर्चा केली बघा, तर मेन्समध्ये हा तुम्हाला विषय आहे 10 प्रश्नाला. किती बोललोय? 10. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता ह्या बॅचमध्ये जी आपली बॅच त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, तुम्हाला मुख्यसाठी डबल इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. एकाच बॅचमध्ये मी तुमचं पूर्वचे 15 आणि मुख्यचे 10 असे 25 जे तुमचे प्रश्न आहेत इथं आपण कव्हर करूया. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत आपल्या जेवढे काही बॅचेस या ठिकाणी झालेले आहेत, जवळजवळ मागच्या काही वर्षामध्ये आपल्या इतिहासाची ही त्या ठिकाणी एक 17वी 18वी बॅच आहे आणि सगळ्या बॅचेस आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत. ठीक आहे. मुलांचा खूप सारे छान रिप्लाय पण त्या ठिकाणी येऊन गेलेत की तुम्ही जे शिकवलं वगैरे ते बऱ्याच कंटेंट एक्झाममध्ये आलं आहे. कारण की पहिला एक भाग लक्षात ठेव, चला मी पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जे मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे किंवा मी या ठिकाणी जे तुम्हाला टीचिंग करणार आहे, ही प्रॉपरली सगळीची सगळी टीचिंग किंवा सगळा जो कंटेंट असणार आहे तो आयोगाच्या धर्तीवरतीच असणार आहे. हे तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहे, ते आलेले प्रश्न सगळे ते आपण पुढच्या प्रवासामध्ये हे तुम्हाला मी सर्व त्या ठिकाणी दाखवून देईल. चला आता आपण काय करू बघा, आता आपल्याला काय करायचं म्हणजे मुख्यसाठी तुम्हाला हिस्ट्री पुन्हा वेगळा करण्याची गरज नाही, याच बॅचमध्ये पूर्व प्लस मुख्य तुमचं कव्हर होऊन जाईल, हे मी आता सांगून देतो. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मग आता इथं एकंदरीत इतिहास विषयाचा जो अभ्यासक्रम आहे हा नेमका कसा आहे किंवा आपल्याला ह्या अभ्यासक्रमाला कसं टॅकल करायचं आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय. तर पहिला एक भाग लक्षात ठेव, चला बघा आपल्याला काय करायचं आहे मॉडर्न हिस्ट्रीबद्दल. आता मी तुम्हाला सुरुवातीला भारताबद्दल बोलतो, नंतर पुढच्या एक 5-10 मिनिटांमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल पण चर्चा करूया. परंतु भारताचा इतिहास जो आहे तोही आधुनिक भारताबद्दल काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पूर्णपणे हा जो इतिहास आहे एकूण 4 भागामध्ये पूर्णपणे डिवाइड करायचा. किती भागामध्ये बघा? 4 भागामध्ये. आता हे तुमचे 4 भाग कोणते? चला एक पहिला आपण त्याला नाव देऊ बघा, राजकीय इतिहास आपण ज्याला म्हणूया. काय बोललोय? राजकीय इतिहास. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कोणते तुमचे प्रकरण वगैरे आहेत हे तुम्हाला सांगून देईल मी. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, तर 2 नंबर आहे तुमचा भारतामध्ये ज्या सामाजिक आणि धार्मिक ज्या काही चळवळी राबवल्या गेल्या बघा, ह्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीबद्दल आपल्याला काय करायचं आहे या भागामध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यानंतर तिसरा आपला पार्ट आहे बघा क्रांतिकारी चळवळीचा. काय बोललोय? क्रांतिकारी चळवळी ह्या एक आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि चौथा एक भाग लक्षात ठेव, चला घटनात्मक सुधारणा हा आपला एक चौथा पार्ट आहे हिस्ट्रीमधला. बघा जर तुम्ही इथं आयोगाचा थोडक्यात जर आढावा घेतला किंवा आयोगाचा थोडक्यात आपण जर या ठिकाणी पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर जर अनालिसिस केले, तर आयोगाने तुम्हाला या 4 कंटेंटवरतीच मॅक्झिमम आत्तापर्यंत प्रश्न विचारले. तर मग बऱ्याचदा कधी काय होतं माहिती आहे का, मुलांचे प्रश्न येतात पेपर झाल्यानंतर, सर हा प्रश्न कुठून आला आम्हालाच माहीत नाही आहे. जसं पाठीमागे एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता, ब्रिटिश हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता? आता पहिला मुद्दा, ब्रिटिश हिंदुस्थान हे जे नाव आलंय हे नावच कोणत्या कायद्यानुसार आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी तुमचं हे प्रकरण क्लिअर पाहिजे. कोणतं बघा? घटनात्मक सुधारणा. त्यानंतर कधी तुम्हाला प्रश्न असे पण येतात, जसं बघा इथं तुमच्या राजकीय इतिहासामध्ये आहे बघा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्रपणे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. किती कॉम्प्लिकेशन्स आहेत? सरळ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्रपणे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. आता मला सांगा हे कसं म्हणजे सॉल्व कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला हा जो प्रश्न आहे नेमकं कोणत्या हिस्ट्रीमधला आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. इथला प्रश्न येतो या पॉलिटिकल हिस्ट्रीमधला. म्हणजे सुरुवातीला माझं मत असं आहे की कोणतीही जर आपण एक्झाम देतोय तर त्या एक्झामचा सिलेबस आपला या ठिकाणी क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर आपण सर्व चर्चा करूया. पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपल्याला सुरुवात करायची या ठिकाणी तुमच्या राजकीय इतिहासाला. पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, राजकीय हिस्ट्री पाहत असताना आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे हा इतिहास तुम्हाला 2 भागामध्ये आपल्याला डिवाइड करायचा. किती भागामध्ये बघा? 2 भागामध्ये. मग हे तुमचे 2 भाग कोणते?
आता इथे एक नाव देतो बघा मी, EIC म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आता आपल्या भारतामध्ये ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिचा आपण जर एकूण जर कालखंड बघितला, इसवी सन 1600 ते 1858 पर्यंत कंपनीचं पूर्णपणे प्रशासन आहे. 1858 पर्यंत, कारण की 1857ला एक उठाव झाला आणि त्या उठावानंतर बघा ब्रिटनच्या पार्लमेंटने 1858चा कायदा केला, ज्याला आपण राणीचा जाहीरनामा म्हणूया. आणि या कायद्याने कंपनीमधली जी काही म्हणजे भारतातली जी काही सत्ता आहे कंपनीची ती काढून घेतली गेली आणि ती नंतर त्या ठिकाणी कन्वर्ट केली ब्रिटनच्या पार्लमेंटकडं. मग आपण आता इथं काय करूया, जी ब्रिटनची संसद आहे तिचं प्रशासन आपल्याला बघायचं आहे. मग एकंदरीत आपण जर बघितलं बघा, मग हा जो कालखंड आहे तो लक्षात ठेव चला, 1858 ते डायरेक्ट लक्षात ठेव चला कुठपर्यंत बघा, 1947 पर्यंत. म्हणजे एक एक पार्ट आपल्याला असं विभाजन करून काय करायचं बघा, त्या ठिकाणी पुढे जायचंय. मग सुरुवात करू आपण तुमच्या या ठिकाणी EICच्या प्रशासनाला किंवा ह्या कंपनीचा जो काही राजकीय इतिहास आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, तर बघा तुमचं पहिलं जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण लक्षात ठेव चला, युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन. काय बोललोय, युरोपियन ज्या कंपन्या आहेत, युरोपियन कंपन्यांचे भारतात आगमन हा तुमचा पहिला या ठिकाणी प्रकरण असणार आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मग ह्या युरोपियन कंपन्यांच्या भारतात आगमन पाहत असताना आपल्याला प्रथमतः आता चर्चा ही करायची की कोणती कंपनी भारतामध्ये कधी आली. जसं बघा तुमची पोर्तुगीज कंपनी आहे, ब्रिटिश कंपनी आहे, डच कंपनी आहे, डॅनिश कंपनी आहे, फ्रेंच कंपनी आहे, स्वीडिश कंपनी आहे. म्हणजे पहिला भाग ह्या कंपन्या भारतामध्ये आल्या कधी, कोणत्या वर्षी आल्या. बरं, दुसरा मुद्दा, ह्या कंपनीने भारतामध्ये काय केलं, म्हणजे व्यापार कोणत्या गोष्टीचा केला, कोणत्या वस्तूचा केला, त्यांच्या भारतातल्या पहिल्या वसाहती कोणत्या, त्यांचे गव्हर्नर कोणते, कोणती कंपनी नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे. जसं बघा एक कधी कधी आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न विशेष करून राज्यसेवेला येतो बघा, की कोणत्या कंपनीने भारतामध्ये वस्त्र उद्योग निर्मितीला चालना दिली, वस्त्र उद्योग निर्मिती. आता जर तुम्ही ब्रिटिश कंपनीबद्दल बोलले, जर तुम्ही त्या ठिकाणी पोर्तुगीज कंपनीबद्दल बोलले, जर तुम्ही त्या ठिकाणी फ्रेंच कंपनीबद्दल बोलले, फ्रान्स जी आहे, या कंपन्यांनी काय केलं बघा, भारतामध्ये विशेष करून मसाल्याचे पदार्थ जे आहेत. दुसरा मुद्दा, जे त्या ठिकाणी अंमली पदार्थ आहेत, जसं बघा तंबाखू आहे, गांजा आहे, अफू आहे, मसाल्याच्या पदार्थामध्ये तुमची लवंग आहे, काळी मिरची आहे, ओके, ह्या वस्तूंचा व्यापार केला. परंतु वस्त्र उद्योग निर्मितीसाठी अग्रगण्य कंपनी होती बघा, ती आहे तुमची त्या ठिकाणी डेन्मार्कमधली डच ईस्ट इंडिया कंपनी, हॉलंडमधली, डेन्मार्क नाही, हॉलंडमधली डच कंपनी, जिनं भारतामध्ये वस्त्र उद्योग निर्मितीला काय केलं बघा, त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मग इथं सरळ सरळ ह्या सर्व कंपन्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सर्व कंपन्यांबद्दल आपण बोलूया, ज्या तुमच्या 6-7 कंपन्या आहेत इथं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल बघा. आता दुसरा मुद्दा आहे, मग या कंपन्यांचा जो काही सत्ता संघर्ष आहे बघा. आता जर ह्या सर्व कंपन्या युरोप खंडामधल्या आहेत, भारत देशामध्ये व्यापार करत आहे, तर यांच्यामध्ये व्यापार करण्यामध्ये काय झालं बघा, संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून त्यांच्यामध्ये युद्ध झाले. मग सुरुवातीला कंपन्यामध्ये युद्ध, मग यापैकी काय झाले माहिती आहे का, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती त्या ठिकाणी सर्व युद्धामध्ये विजयी झालेली आहे आणि बाकी इतर कंपन्यांवरती काय केलं बघा, तिनं दबाव निर्माण केला. आणि त्यानंतर या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामधले जे काही संस्थानिक आहेत, भारतामधले जे काही त्या ठिकाणी त्या कालखंडामधले सुभे आपण ज्याला म्हणूया, ते सुभे आहेत, मग त्यांच्यासोबत काय केलं बघा, संघर्ष करायला सुरुवात केली, ज्याला आपल्याला नाव द्यायचंय. तुमचं सेकंड प्रकरण आहे बघा, इंग्रज आणि भारत संघर्ष. काय बोललोय, इंग्रज आणि भारत संघर्ष. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा चला, या संघर्षामध्ये आपल्याला काय करायचंय, तुमचा पहिला संघर्ष आहे कर्नाटक संघर्ष, म्हणजे कर्नाटक युद्ध आपण ज्याला म्हणूया. 1746 ते 1763 या कालखंडामध्ये एकूण 3 कर्नाटक युद्ध झाले. त्यानंतर बघा दुसरं जर आपण बघितलं तर दुसरं आहे तुमचं बंगाल युद्ध किंवा बंगाल संघर्ष आपण म्हणूया. 1757 ते 1764 मध्ये 2 बंगाल प्रांतामध्ये 2 युद्ध झाले. एक आहे तुमचं प्लासी, सेकंड बक्सार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा तिसरा संघर्ष आहे तुमचा मराठा संघर्ष. ओके, 1775 ते 1818 एकूण इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 3 लढाया झाल्या. कशा झाल्या, कुठं झाल्या, का झाल्या, आपण तिथं बघूया. आणि चौथा एक लक्षात ठेवचला बघा, इंग्रज आणि म्हैसूर युद्धाचा हा पार्ट आहे. इथं आपण जर चर्चा केली 1766 ते 1799. ओके, एकूण इंग्रज आणि म्हैसूर प्रांत तिथले जे काही हैदर अली असेल, टिपू सुलतान असेल, यांच्यामध्ये एकूण 4 लढाया झाल्या. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, कंबाईनच्या अनुषंगाने आपल्यासाठी हे 4च युद्ध महत्त्वाचे आहेत. कर्नाटक युद्ध, बंगाल युद्ध, मराठा युद्ध आणि त्या ठिकाणी कोणतं बघा, म्हैसूर युद्ध. बाकी अवध आहे, बर्मा युद्ध आहे, बरोबर आहे का नाही. बाकी हे तुमचे इतर जे आहेत बघा, शीख युद्ध आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही येतं. आयोगाने तुम्हाला मॅक्झिमम करून शीख युद्धावरती किंवा ब्रह्मा युद्धावरती प्रश्न आतापर्यंत अवध आहे तिथं विचारले नाही येतं. आयोगाने तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले ह्या 4च लढायावरती आणि आपल्याला फोकस करायचा इथंच. मी तुम्हाला मगाशी बोललो आयोगाचा पॅटर्न मी सोडणार नाही आहे.
तर मग पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवू चला बघा, ह्या सर्व सत्ता संघर्षामध्ये ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे तिनं काय केलं बघा, बाकी इतर कंपन्यांचा तर पराभव केलाच, पण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी हे जे काही प्रांत आहेत तिथं आपली सत्ता जी आहे ती निर्माण केली आणि सत्ता निर्माण केल्यानंतर मग या कंपनीची भारतामध्ये सुरू झाली या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया प्रशासन व्यवस्था। आणि मग ह्या भागातलं प्रशासन पाहण्यासाठी इथं गव्हर्नर पद्धती आपण ज्याला म्हणूया हे तुमचं तिसरं प्रकरण आहे इतिहासामधलं। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा चला, आपल्याला तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे ज्याला मी नाव देतो बघा या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची गव्हर्नर पद्धती। मग आता इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, गव्हर्नर पद्धतीचा अभ्यास करत असताना पहिला भाग लक्षात ठेवा चला, आपल्याला चर्चा करायची बघा बंगालचे गव्हर्नर। काय बोलू तुम्हाला मी, बंगालचे गव्हर्नर। आता बंगालचे गव्हर्नर ही सिस्टम सुरू झाली 1757 पासून ते 1773 पर्यंत बंगालचे गव्हर्नर आहेत। त्यानंतर बघा सेकंड आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून, बंगालचे गव्हर्नर जनरल 1773 ते 1833 पर्यंत या ठिकाणी बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत। आणि त्यानंतर तिसरा भाग लक्षात ठेवचला बघा भारताचे गव्हर्नर जनरल। म्हणजे बघा आपण जर बघितलं तर भारताचे गव्हर्नर जनरल 1833 पर्यंत म्हणजे 1833 पासून ते 1858 पर्यंत आहेत, जे तुम्हाला मगाशी बोललोय। म्हणजे 1858 ला कंपनीची सत्ता काय झाली बघा या ठिकाणी संपलेली आहे, तो एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा। म्हणजे राजकीय इतिहास पाहत असताना हे तिसरं प्रकरण तुमच्या गव्हर्नर पद्धतीचं आहे। आता जरी हे 3 तुमचे पॉईंट आहेत परंतु हे प्रकरण संपायलाच मिनिमम आपल्याला 10 ते 15 दिवस लागतात, ठीक आहे। खूप मोठं प्रकरण आहे ते, आपण इथे गेल्यानंतर त्या प्रकरणाबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगेल। हे झाले बघा तुमचे 3 प्रकरण। त्यानंतर चौथं एक प्रकरण लक्षात ठेवू चला जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, भारताचे गव्हर्नर जनरल पाहत असताना शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॅनिंग। आणि मग त्या कॅनिंगच्या कालखंडामध्ये एक उठाव आपल्या भारतात झाला, ज्या उठावाचं नाव लक्षात ठेवू चला 1857चा उठाव। परंतु काय करायचं माहितीये का, हा उठाव पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं माहितीये का, सरळ सरळ 1857चा उठाव आणि इथं एक नाव देतो बघा मी प्लस मध्ये प्रादेशिक। म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवू चला, हा उठाव होण्याच्या अगोदर भारतामध्ये जेवढे प्रादेशिक उठाव झाले, आंध्र प्रदेशमध्ये आहे, ओडिसामध्ये आहे, बंगालमध्ये आहे, छोटा नागपूरमध्ये आहे, तर यांचा सगळ्यांचा आपल्याला काय करायचं बघा त्या ठिकाणी इथं सविस्तर अभ्यास करायचा आहे। त्यानंतर बघा तुमचं एक 5वं प्रकरण आहे 1857चा उठाव आणि स्पेशली महाराष्ट्र। मग महाराष्ट्राचा आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी अभ्यास करायचा, ठीक आहे। सर्व त्या ठिकाणी माहिती आहे। म्हणजे इथं आपण जर बघितलं बघा मग उठावाच्या पहिले म्हणजे ह्या उठावाच्या पहिले महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या भागात उठाव झालेला आहे, कुणी केला, मग भिल्लांचे आहे, आदिवासी लोकांचे आहेत, नाईकांचे आहेत, ओके, रामोशी वगैरे, हे सगळ्यांचे आपल्याला काय करायचं बघा या भागामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे। आणि नंतर आपल्याला जायचं आहे 1857च्या उठावाकडे। काय बोललोय, हा जो उठाव आहे इथं आपण चर्चा करू बघा या उठावाबद्दल, ओके। म्हणजे इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन पाहत असताना हे झाले तुमचे त्या ठिकाणी 6 प्रकरण। त्यानंतर एक 7वं प्रकरण आहे बघा, कंपनीच्या कालखंडामध्ये जी काही शासन ब्रिटिश कंपनी आहे या कंपनीच्या कालखंडामध्ये भूमिकर वसूल करण्यासाठी, भूमिकर आपण ज्याला म्हणूया, हा भूमिकर वसूल करण्यासाठी भूमिकर पद्धती, ओके, ज्या पद्धती राबवल्या गेल्या अशा प्रत्येक पद्धतीचा आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। मग या भूमिकर पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जवळजवळ या ठिकाणी तुमच्या एक 3-4 भूमिकर पद्धती आहेत। त्यातली पहिली भूमिकराची पद्धत लक्षात ठेवा चला दुहेरी शासन व्यवस्था। काय बोललोय, दुहेरी शासन व्यवस्था जी आहे जी आपल्या भारतामध्ये या ठिकाणी 1765 मध्ये क्लाइव्हच्या कालखंडामध्ये राबवली गेलेली आहे। त्यानंतर 2 नंबर लक्षात ठेवा चला बघा बोली पद्धती, जिला तुम्ही त्या ठिकाणी लिलाव व्यवस्था असं पण बोलू शकता, बोलू आपण ती पद्धत कशी आहे ती। त्यानंतर 3रा भाग लक्षात ठेवा चला बघा, ही आहे तुमची कायमधारा पद्धती, आपल्याला तिच्याबद्दल पण चर्चा करायची। त्यानंतर पुढचा भाग आहे तुमची त्या ठिकाणी रयतवारी पद्धती, आपल्याला त्याबद्दल पण चर्चा करायची। 5व्या क्रमांकाची आहे बघा त्या ठिकाणी महालवारी पद्धती, आपल्याला त्याबद्दल पण चर्चा करायची। आणि 6व्या क्रमांकाची लक्षात ठेवा चला बघा ती आहे तुमची त्या ठिकाणी मौजेवारी पद्धती, आपल्याला त्याबद्दल पण चर्चा करायची। म्हणजे भूमिकर पद्धती पाहत असताना आपल्याला काय करायचं बघा, ह्या सर्व घटनेचा किंवा ह्या सर्व ज्या काही सिस्टम आहेत ह्या सर्व सिस्टमचा त्या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे। चालेल, ठीक आहे। आता सेकंड पार्ट बघा काय सांगितलं त्या ठिकाणी। मग आता ब्रिटिश कालखंडामध्ये म्हणजे 1858 पर्यंत आपण आलोय। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा तुमचं पुढचं जे प्रकरण आहे, पुढचं प्रकरण 8व्या क्रमांकाचं, मी तुम्हाला कंपनीबद्दल बोलतोय। मग या कंपनीच्या शासन कालखंडामध्ये या ठिकाणी जी वृत्तपत्र आहेत त्या संदर्भात यांची काही पॉलिसी होती का। त्यानंतर बघा कंपनीच्या शासन कालखंडामध्ये टपाल व्यवस्था असेल, रेल्वे व्यवस्था असेल, काय बोलू लक्षात ठेवा चला रेल्वे असेल, त्यानंतर आपण किंवा सरळ सरळ एक शब्द देऊन टाकतो मी दळणवळण,
या संदर्भात यांनी कोणते कोणते कायदे केले किंवा कोणत्या कोणत्या सुविधा केल्या, अशा सर्व बाबीचा आपल्याला काय करायचं बघा या भागामध्ये इस्तंभूत अभ्यास करायचा आहे। म्हणजे 8 प्रकरण हे तुमचे आपण ज्याला म्हणूया ह्या EIC संदर्भातले आहेत। किती प्रकरण बघा 8। आता हे फक्त प्रकरणाचे नावं सांगतो बरं का, यातले सब पॉईंट जे आहेत हे खूप येतं। आता बघा या सिलेबसची पूर्णपणे जी PDF आहे ही PDF मी काय करतो बघा, आपलं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे टेलिग्राम चॅनल जे आहे बघा हिस्ट्री बाय अमोल सर, हां आता सांगतो डबल म्हणजे ती गडबड आपली व्हायला नको, हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल आहे। हे टेलिग्राम चॅनल काय करा बघा सर्वांनी त्या ठिकाणी जॉईन करून ठेवा आणि या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या विषयाचं किंवा ही जी सिलेबसची प्रिंट आहे ती प्रिंट त्या ठिकाणी आपलं लेक्चर झाल्यानंतर मी अपलोड करून देतो, म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर त्या ठिकाणी पाहता येईल। ओके चला, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे झालं सरळ कुठलं प्रशासन त्या ठिकाणी ह्या कंपनीच्या कालखंडामधलं EIC जे आहे तिथपर्यंत। आता जर तुम्ही इथं आले बघा, मग पार्लमेंटचा जो कालखंड आपल्या भारतातला आहे 1858 ते 1947चा। आता इथे काय होतं माहिती आहे का, कधी आपल्याला पुढे जावं लागतं कधी पाठीमागे यावं लागतं, ते आपण तिथं ते ॲडजस्ट करून घेऊया। मग सेकंड भाग लक्षात ठेव, चला जर तुम्ही पुढे गेले बघा ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे त्या कालखंडाबद्दल आपण जर चर्चा केली बघा, तुमचं एक 9वं प्रकरण आहे ज्या प्रकरणाच्या त्या ठिकाणी नाव लक्षात ठेव, चला भारताचे व्हाईसरॉय, काय बोललाय भारताचे व्हाईसरॉय, हा आपला एक इथे एक प्रकरण आहे। मग आता जर आपण चर्चा केली बघा 1858 ते डायरेक्ट लक्षात ठेव चला 47 पर्यंत हे पूर्णपणे एकूण 21 व्यक्ती आहेत, बोलू आपण प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी अभ्यास पण करूया। त्यानंतर मग तुमचं एक 10वं प्रकरण आहे ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेव चला आपण ज्याला राष्ट्रीय काँग्रेस म्हणूया, काय बोललाय राष्ट्रीय काँग्रेस। आता काय करायचं माहिती आहे का, राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करत असताना तुम्हाला इथं पहिला भाग जो आहे काँग्रेस पूर्व ज्या काही प्रादेशिक संघटना आहेत, काँग्रेस पूर्व प्रादेशिक संघटना, या सर्व प्रादेशिक संघटनेचा आपल्याला काय करायचं बघा या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला बंगालमधल्या कोणत्या संघटना होत्या, बॉम्बे प्रांतामधल्या कोणत्या, मद्रास प्रांतामधल्या कोणत्या, प्रादेशिक बोललो मी, ठीक आहे। म्हणजे ह्या सर्व संघटना त्या लेवलला काम करत होत्या, पण अखिल भारतीय स्तरावरती संपूर्ण लोकांचं संपूर्ण भारतीय जनतेचं नेतृत्व करेल अशी एकही संघटना काँग्रेसच्या पूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली नव्हती। मग इथं काय झालं बघा 1885 मध्ये या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली। आता ही स्थापना कशी काय, खूप मोठा तो प्रकरण आहे, आपण तिथे गेल्यानंतर बघूया। सेकंड पार्ट आपल्याला काय करायचं माहिती आहे का, लक्षात ठेव चला मग काँग्रेसचा अभ्यास करत असताना तुम्हाला महत्त्वाचं आहे काँग्रेसची अधिवेशने, जिथे तुम्हाला आयोग आतापर्यंत कंपल्सरी प्रश्न विचारतो अधिवेशनावरती। सेकंड पार्ट तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, कोणतं अधिवेशन कोणत्या शहरामध्ये पार पडले, कितवं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य नेमकं काय काय आहे। म्हणजे अधिवेशनाचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं एक 4-5च पॉईंट महत्त्वाचे आहेत, जसं बघा अधिवेशन वर्ष, अधिवेशनाचं ठिकाण हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव चला त्या अधिवेशनाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला एखाद्या अधिवेशनामध्ये एखादा ठराव पास केलेला आहे, जसं बघा आपण जर बघितलं तर सरळ अधिवेशनामध्ये असे भरपूर आहेत ना, जसं उपस्थित सदस्य आहेत, जसं बघा त्या अधिवेशनामध्ये प्रथमतः हिंदीमधून भाषण करणारे कोण, तेलुगू भाषेमधून भाषण करणारे कोण, प्रथम महिला अध्यक्ष कोण, असा बराचसा डाटा आहे तो। म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, अधिवेशनाबद्दल सविस्तर या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। त्यानंतर बघा तुमचा आपण जर बघितलं तर एक 11वं प्रकरण आहे राष्ट्रीय काँग्रेस जी आहे बघा, तिचा जो मवाळ कालखंड आहे आपल्याला चर्चा करायची बघा या मवाळ कालखंडासंदर्भात। जर आपण बघितलं 1885 ते 1905 हा त्या ठिकाणी मवाळ कालखंड आहे। मग आता काय करायचं माहिती आहे का, मवाळ कालखंडाचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे जे मवाळवादी नेते होऊन गेले त्या नेत्यांचा आपल्याला अभ्यास करायचा, म्हणजे ते नावं कोणते कोणते आहेत। तुम्हाला कधी कधी आयोग प्रश्न विचारतं की खालीलपैकी कोणता नेता हा मवाळवादी आहे, कोणता नेता हा जहालवादी आहे। मग त्यासाठी तुम्हाला या संपूर्ण मवाळवादी नेत्यांची जी लिस्ट आहे ती लिस्ट त्या ठिकाणी आपल्या समोर असणं आवश्यक आहे। सेकंड पार्ट लक्षात ठेव चला बघा, जे मवाळवादी नेते होते यांची विचारसरणी नेमकी कशी आहे आपल्याला चर्चा करायची बघा या विचारसरणीवरती। नेमकी त्यांचे विचार कसे होते काय होते आपण ते बोलूया। म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं बघा काही काही मवाळवादी नेते असे होते की त्यांनी ब्रिटिश सत्ता ही भारताला लागलेली दैवी देणगी आहे असे पण मताचे होते। म्हणजे पूर्णपणे एका भाषेमध्ये आपण बोलू शकतो ब्रिटिश धार्जिणे या विचारसरणीचे हे लोक होते, आपण बोलूया त्यांच्या संदर्भात। आणि इथं आपण जर बघितलं बघा शेवटी तिसरा तुमचा मुद्दा आहे की जे मवाळवादी कालखंड आहे या कालखंडामध्ये नेमकं भारतीय लोकांना काय मिळालं, कंपनीकडनं काय किंवा ते जे पार्लमेंट आहे बघा त्या पार्लमेंटकडनं काय मिळालं
याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. म्हणजे शेवटचा भाग इथं आपण म्हणूया की हा जो मवाळवादी कालखंड आहे, या मवाळवादी कालखंडाचं आपल्याला काय करायचं बघा, शेवटी इथं मूल्यमापन करायचे, आपण ते करून घेऊ काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेसचा पुढचा आपण ज्याला म्हणूया सेकंड तुमचा जो कालखंड आहे, त्या कालखंडाचं नाव लक्षात ठेवा, चला, ज्याला आपण जहाल कालखंड म्हणूया. आता कधी कधी काय होतं बरं का, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता हा जो तुमचा कालखंड आहे कोणता बघा, राष्ट्रीय काँग्रेसचा मवाळ कालखंड. जसं एक सिंपल तुम्हाला मी गोष्ट सांगतो बघा, एखादं लहान मूल असतं, लहान मूल म्हणजे एकंदरीत आपण जर चर्चा केली बघा, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सरळ एखादा व्यक्ती आहे, एक व्यक्ती कन्सिडर करा. एखाद्या व्यक्तीच्या 3 अवस्था आपण कन्सिडर करू शकतो. किती बघा, 3. एक आहे त्या व्यक्तीची बाल्यावस्था, काय बोलू बघा, बाल्यावस्था. सेकंड असते बघा त्या व्यक्तीची प्रौढावस्था, किंवा सेकंड असते बघा त्या ठिकाणी त्या व्यक्तीची युवा अवस्था. कोणती असते बघा, युवा अवस्था. आणि तिसरी असते त्या ठिकाणी कोणती बघा, प्रौढावस्था. आता बाल्यावस्थेमध्ये तो व्यक्ती काय करतो, 0 ते 25 हाताचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे जे ज्ञान आहे ते आत्मसात करतो. तसं हा जो काँग्रेसचा मवाळ कालखंड आहे, या कालखंडामध्ये जे मवाळवादी नेते होते त्यांनी फक्त ज्ञान आत्मसात केलं की हे पूर्णपणे प्रशासन वगैरे कसं चालवायचं, काय करायचं, ओके. आणि त्यासाठी आपल्याला ब्रिटिशांची मदत लागतेच. म्हणजे ब्रिटिशांचं बोट धरून आपण ज्याला म्हणूया आपल्याला पुढे जायचंय, ज्याला आपण बाल्यावस्था म्हणतो. मग तुम्हाला आयोग कधी कधी प्रश्न विचारता की खालीलपैकी काँग्रेसची बाल्यावस्था कोणती आहे, तर सांगा कोणती. त्या ठिकाणी मवाळ कालखंड, याला तुम्हाला काँग्रेसची बाल्यावस्था म्हणायचं आहे. त्यानंतर बघा जर तुम्ही इथं आले कुठं बघा त्या ठिकाणी प्रौढावस्थेमध्ये. आता हा कालखंड 25 ते हा तुमचा 50 पर्यंत आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही ज्ञानार्जन करता, ज्ञानार्जन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अधिकाराची वगैरे जाणीव होते आणि मग तुम्ही त्या तुमच्या सिस्टमच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात करता. ह्या जहाल कालखंडामध्ये तेच झालंय. मग जहाल जो कालखंड आहे तो लक्षात ठेवा, चला, 1905 ते 1920 आहे. आणि या कालखंडाला काँग्रेसचा आक्रमक कालखंड म्हणायचा आहे. म्हणजे जहालवादी म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेसची युवा अवस्था, युवा यंग स्टेज, ओके. यंग स्टेजमध्ये काय असतं बघा, एकदम रक्त सळसळतं, बरोबर आहे का नाही. सिस्टमच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी आवाज उठवतो आणि इथं तेच झालेलं आहे. मग या जहाल कालखंडामध्ये ज्या तुमच्या मेन घटना घडल्या त्या घटनेचं आपण काय करू बघा त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. मग या जहाल कालखंडामधली तुमची पहिली घटना लक्षात ठेवा, चला, ती आहे बघा बंगालची फाळणी. काय बोललोय, बंगालची फाळणी ही त्या ठिकाणी पहिली घटना आहे. आणि ही घटना घडली कधी बघा, 1905 मध्ये. सविस्तर आपण चर्चा करू या बंगालच्या फाळणी संदर्भात. नंतर या बंगालच्या फाळणीच्या विरुद्ध भारतामध्ये जे आंदोलन छेडलं गेलं, ज्याला आपण वंगभंग आंदोलन म्हणूया, ज्याला तुम्ही त्या ठिकाणी स्वदेशी आंदोलन पण बोलू शकता, सविस्तर चर्चा करू. 1905 मध्ये ते आंदोलन त्या ठिकाणी छेडलं गेलेलं आहे बघा. त्यानंतर तिसरा भाग लक्षात ठेवा, चला, ह्या बंगालच्या फाळणीच्या दरम्यान आपण जर बघितलं बघा तर इथं काय झालंय, मुस्लिम लीग हा जो पक्ष आहे ज्याची या ठिकाणी स्थापना झाली बघा 1906 मध्ये, आपण त्याच्याबद्दल पण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट लक्षात ठेवा, चला, हे तुमचं सुरत अधिवेशन आहे, ज्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये मोठा एक ड्रामा झाला होता बघा 1907 मध्ये. आपण त्याच्याबद्दल पण त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे सरळ आपल्याला काय करायचं बघा, सुरत अधिवेशन. आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा 1907 ते डायरेक्ट लक्षात ठेवा, चला, आपल्याला काय करायचं बघा 1907 ते सरळ या ठिकाणी 1914 पर्यंत ज्या बारीक घडामोडी घडल्या काँग्रेस अंतर्गत अधिवेशनामध्ये काय घडले सविस्तर चर्चा करायची आहे. आणि त्यानंतर बघा तुमचा पुढचा जो कालखंड आहे तो लक्षात ठेवा, चला, इथं आहे बघा तुमचं होम रूल आंदोलन, ओके, किंवा आपण त्याला त्या ठिकाणी होम रूल चळवळ म्हणूया किंवा होम रूल आंदोलन म्हणूया. ह्या आंदोलनाचा काय करायचं बघा आपल्याला सविस्तरपणे या भागात अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, याला म्हणायचं काँग्रेसची काय त्या ठिकाणी यंग स्टेज. त्यानंतर बघा जसं व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बाल्यावस्था असते, युवा अवस्था असते, आणि युवा अवस्थेमध्ये युवा अवस्थेच्या नंतर व्यक्तीची त्या ठिकाणी प्रौढ अवस्था बनते. तसं काँग्रेसची बाल्य अवस्था म्हणजे आहे त्या ठिकाणी मवाळ कालखंड, काँग्रेसची युवा अवस्था म्हणजे त्या ठिकाणी काय बघा जहाल कालखंड, आणि याच काँग्रेसचं आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी जी प्रौढ अवस्था आहे ते लक्षात ठेवा, चला, गांधी कालखंड. कोणता त्या ठिकाणी गांधी युग म्हणू किंवा आपण त्याला गांधी कालखंड म्हणूया. 1920 ते 1900 काय बघा त्या ठिकाणी 47 हा आपला इथला कालखंड आहे. मग आता गांधी युगाचा अभ्यास करताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पहिला भाग लक्षात ठेवा, चला, प्रथमतः तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे महात्मा गांधीजी यांचं पूर्णपणे जे चरित्र आहे किंवा त्यांच्या संदर्भात जी बेसिक माहिती आहे आपण ती त्या ठिकाणी अभ्यास करूया. सेकंड पार्ट लक्षात ठेवा, चला, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, महात्मा गांधीजींनी सुरुवातीला जे सत्याग्रह केले आपल्याला त्या सत्याग्रहाचा अभ्यास करायचा आहे. मग आपण जर बघितलं तर महात्मा गांधीजींनी सुरुवातीला एकूण या ठिकाणी जे सत्याग्रह केले बघा ते 4 आहेत. किती सत्याग्रह? 4. जसा तुमचा पहिला सत्याग्रह लक्षात ठेवा, चला, तो आहे बघा त्या ठिकाणी चंपारण्य. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा अहमदाबाद आहे, 3 नंबर त्या ठिकाणी खेडा आहे, आणि चौथा एक लक्षात ठेवा, चला, तो म्हणजे कोणता बघा, तो आहे रौलेक्ट सत्याग्रह. ठीक आहे,
एक एक सत्याग्रहाबद्दल आपण चर्चा करूया। त्यानंतर पुढचा भाग आहे बघा, इथं सत्याग्रह पाहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महात्मा गांधीजींनी भारतामध्ये जे मेन आंदोलनं केले त्या आंदोलनाचा आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे। त्यापैकी आपण जर बघितलं गांधीजींची महत्त्वाची 3 आंदोलनं, त्यातलं पहिलं आहे बघा असहकार आंदोलन। आता हे फक्त तुम्हाला सांगतोय बरं का मी, हे प्रकरण खूप मोठे आहेत, हे ज्यावेळेस आपण प्रॉपर तिथं जाऊया भरपूर माहिती जी तुम्ही कधी ऐकली पण नसेल, पण आयोग तुम्हाला तिथं प्रश्न विचारतं हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, असहकार आंदोलन आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा या भागामध्ये हे तुमचं सविनय कायदेभंग आंदोलन आहे। आणि अजून एक लक्षात ठेवा बघा, चले जाव आंदोलन आहे, हा एक भाग लक्षात ठेवा। चले जावच्या अगोदर आपण जर बघितलं बघा अजून एक सत्याग्रह आहे, वैयक्तिक सत्याग्रह। आपण त्या सत्याग्रहाबद्दल पण सविस्तर चर्चा करूया, परंतु मधल्या कालखंडामध्ये बऱ्याचशा घडामोडी आहेत, बऱ्याचशा। जसं बघा तुमचं त्या ठिकाणी स्वराज्य पार्टी आहे, सायमन कमिशन आहे 1929चं, पुढचं तुमचं ते लाहोर अधिवेशन आहे। ओके, त्यानंतर बघा 29च्या पुढे जर तुम्ही गेले बघा तर सरळ त्या ठिकाणी तुमच्या 3 गोलमेज परिषदा आहेत। मग त्या 3 गोलमेज परिषदे दरम्यान बाकी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना दिलेली फाशी असेल, त्यानंतर बघा जाती निवाडा आहे, म्हणजे पुढच्या भरपूर त्या ठिकाणी घटना आहेत। तर आपल्याला काय करायचं बघा, सरळ या ठिकाणी ह्या सर्व भागांचा काय करायचा, या भागामध्ये अभ्यास करायचा आहे। आणि त्यानंतर तुमचं एक शेवटचं प्रकरण आहे बघा या ठिकाणी राजकीय इतिहासामधलं 14व्या नंबरचं, ज्याला आपण एक नाव देऊया स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व। काय बोलतो त्या ठिकाणी, स्वातंत्र्याचे हे तुमचं शेवटचं पर्व आहे। आणि या शेवटच्या पर्वामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्व घटनेचा आपण काय करू बघा, या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। परंतु ह्या पर्वाचा अभ्यास थोडासा डबल आपल्याला पाठीमागे यायचं, 1936 ते 1947 पर्यंत आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे सर्व जे पर्व आहेत त्या पर्वाचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा। ठीक आहे, म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की इतिहासामध्ये हे 4 आपल्याला त्याचे पार्ट करायचे होते, हे 4 पार्ट त्या ठिकाणी आपण केलेले आहेत। पहिला तुमचा भाग लक्षात ठेवा, या ठिकाणी सरळ कोणतं सांगितलं, राजकीय इतिहास। त्यानंतर 2 नंबर आहे बघा तुमचा सामाजिक आणि धार्मिक चळवळी संदर्भातला आहे। तिसरं जर आपण बघितलं बघा तर क्रांतिकारी चळवळी आहेत। आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा काय बघा त्या ठिकाणी घटनात्मक सुधारणा। आता मी थोडंसं तुम्हाला बोलतो बघा या 2nd नंबरच्या पार्टबद्दल, सामाजिक आणि धार्मिक चळवळी। माझ्या मते राजकीय इतिहास जो आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला समजला असेल, नेमकं आपण पुढे जाऊन काय काय पाहणार आहोत, कोणते कोणते प्रकरण काय काय जे असेल ते बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी त्याची आयडिया या ठिकाणी आलेली आहे। आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा तुमचा बी नंबरचा सेक्शन आहे, ज्याला आपण सामाजिक ओके आणि धार्मिक सुधारणा चळवळी म्हणूया। आता इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मेन भाग लक्षात ठेवा, या भागाचा अभ्यास करत असताना भारतामध्ये सामाजिक म्हणजे पहिला एक मुद्दा माझा लक्षात ठेवा बघा, समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत, मग त्या अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी काम केलं आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर धार्मिक बद्दल बोलत असताना एक महत्त्वाचा कायदा फक्त तुम्हाला सांगून देतो मी, 1813चा कायदा। या कायद्याने काय झालं बघा, ब्रिटनमधल्या धर्मगुरूंना भारतामध्ये येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची परमिशन दिली गेली। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतर मग ब्रिटनमधले एक धर्मगुरू भारतामध्ये आले आणि त्यांनी येऊन काय केलं बघा, भारतीयांचे म्हणजे भारतीयावरती ख्रिश्चन धर्माचे वैचारिक हल्ले सुरू केले। मग भारतातील जे काही त्या ठिकाणी धर्म आहेत, मग हिंदू असेल ओके, मुस्लिम आहे, शीख आहे, बौद्ध आहे, या धर्माला किंवा या धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी काय झालं बघा, पुन्हा त्या ठिकाणी धार्मिक चळवळी सुरू झाल्या। मग आपल्याला काय करायचं बघा, सरळ या प्रकरणाचा अभ्यास त्या ठिकाणी करत असताना भारताबद्दल मी तुम्हाला बोलतोय, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पहिला भाग लक्षात ठेवा, इथं अभ्यास करायचा आहे ब्रह्मो समाजाचा। काय बोलतो त्या ठिकाणी, ब्रह्मो समाज। एकदा पॅटर्न समजून घ्यायचं चला बरं का काय चाललंय ब्रह्मो समाजाचा। त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर तुम्हाला 2 नंबर अभ्यास करायचा त्या ठिकाणी आर्य समाज। आणि 3 नंबर लक्षात ठेवा बघा, रामकृष्ण मिशन जे आहे, या रामकृष्ण मिशनचा आपल्याला काय करायचं बघा त्या ठिकाणी अभ्यास करायचा। ठीक आहे, आपण जर ब्रह्मो समाजाबद्दल बोललो तर 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी हा समाज निर्माण केलाय। आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875 मध्ये आहे। आणि रामकृष्ण मिशन बद्दल आपण जर बोललो बघा तर 1897 मध्ये या ठिकाणी जे काही स्वामी विवेकानंद आहेत हे त्यांच्या दरम्यान त्या ठिकाणी हे मिशन जे आहे हे सुरू झाले। आणि यांच्या मार्फत बाकी अजून भरपूर आहेत। जसं आता मी तुम्हाला फक्त भारताबद्दल बोलतो, तसं जर मी प्रॉपर जर महाराष्ट्रामध्ये आलो तर मग महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आहे, भारत सेवक समाज आहे ओके, सत्यशोधक समाज आहे, असे बरेचसे त्या ठिकाणी बाकी इतर समाज किंवा संघटना आहेत। परंतु भारताचा अभ्यास करत असताना तुम्हाला प्रॉपरली काय करायचंय, ह्या 3 ज्या काही सामाजिक आणि धार्मिक चळवळी ज्या यांनी राबवल्या ओके, ह्या 3 समाजांनी आपल्याला काय करायचं बघा त्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर बघा तुमचा सी नंबरचा पार्ट आहे क्रांतिकारी चळवळी। माझा पहिला एक भाग लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये क्रांतिकारी चळवळी नेमका सुरू कधी झाल्या आणि कशामुळे झाल्या
हा एक वेगळा मुद्दा आहे बघा. ज्यावेळेस ब्रिटिशांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली तेव्हापासून काय झालं बघा, क्रांतिकारी चळवळ सुरू झाल्या. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, क्रांतिकारी चळवळीचे 2 भाग जे आहेत आपल्याला पाडायचे. म्हणजे जर आपण क्रांतिकारी चळवळीचा पहिला टप्पा म्हणूया, पहिला टप्पा, आणि क्रांतिकारी चळवळीचा काय बघा त्या ठिकाणी हा तुमचा आहे दुसरा टप्पा. म्हणजे 2 टप्प्यामध्ये काय झालं, आपल्या भारतामध्ये क्रांतिकारी चळवळी ज्या आहेत त्या राबवल्या गेल्या बघा. त्यातला पहिला टप्पा आहे तुमचा 1905 ते पहिल्या महायुद्धापर्यंत 1914 पर्यंत. म्हणजे बंगालची फाळणी झाल्यानंतर तर 1914 पर्यंत पहिलं महायुद्ध सुरू होण्यापर्यंत किंवा ते सुरू असतानाही हा तुमचा पहिला टप्पा आला. मग आता पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं बघा, पुन्हा 2 भागामध्ये क्रांतिकारी चळवळी राबवल्या गेल्या. एक सरळ आपण ज्याला म्हणूया स्वदेशामध्ये, म्हणजे भारतामध्ये ज्या चळवळी या ठिकाणी राबवल्या गेल्या त्यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि विदेशामध्ये म्हणजे ब्रिटन असेल, ओके, त्या ठिकाणी ब्रिटन आहे, अमेरिका आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, या भागामध्ये अफगाणिस्तान वगैरे असेल, सिंगापूर असेल, सिंगापूरचा पुढचा भाग आहे म्हणा, म्हणजे या भागामध्ये या ठिकाणी क्रांतिकारकांनी जाऊन ज्या चळवळी राबवल्या आपल्याला अभ्यास करायचा इथं. ओके, मग याच्यामध्ये भरपूर सारे आहे. तर तुमचं गदर पार्टी आहे, बरोबर आहे की नाही, कामागाटा मारू नावाचं एक जहाज, म्हणजे ते खूप मोठा मॅटर आहे. ते हे खूप मोठं प्रकरण आहे, आपल्याला सविस्तर चर्चा करायची इथं आल्यानंतर. त्यानंतर बघा तुमचा दुसरा टप्पा नेमका कधी सुरू झाला बघा, ज्यावेळेस पहिला टप्पा संपला 1914 मध्ये आणि भारतामध्ये होम रूल लीग जी 1916 मध्ये स्थापन झाली होती बघा, आणि होम रूल लीगच्या मागण्या 17च्या अधिवेशनामध्ये मान्य केल्या गेल्या. तिथून पुढं थोडंसं होम रूल लीगचा जोर कमी झाला आणि त्यानंतर महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं 1920 मध्ये. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे आंदोलन त्या ठिकाणी 1922 मध्ये स्टॉप केलं गेलं. मग 1922च्या नंतर पुन्हा काय झालं बघा, भारतामध्ये क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या. 1922 ते डायरेक्ट आपण एंडच करू आता 1947 पर्यंत. मग इथं पण तेच आहे. मग पहिला भाग लक्षात ठेव, चला या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया भारतामध्ये काही क्रांतिकारी चळवळी, काही क्रांतिकारक जे आहेत यांनी राबवल्या, आणि सेकंड पुन्हा विदेशामध्ये. आता जर आपण बघितलं बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये मग भगतसिंग आहेत, सुखदेव आहेत, बरोबर आहे का, क्रांतिकारक बाकीचे जे आहेत, ओके, चंद्रशेखर आझाद वगैरे हे आहेत. ह्या सर्वांचा आपण काय करायचं त्या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि क्रांतिकारी चळवळी पाहत असताना ह्या 2 टप्प्यातल्या क्रांतिकारी चळवळी, आणि त्याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे तिसरा एक तुमचा भाग आहे डॉक्टर सुभाषचंद्र बोस. काय बोललोय, डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांचा आपण काय करू बघा या भागामध्ये अभ्यास करूया. ठीक आहे, म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी नेमका मग त्यांचा राजकीय प्रवास असेल, त्यांचा आणि महात्मा गांधींचं त्या ठिकाणी झालेलं मतभेद असतील, मग त्यांचा जर्मनी, सिंगापूर हे दौरे असतील, आणि तिथून त्यांनी मग बाकीचे इतर ज्या गोष्टी आहेत आपण त्याच्याबद्दल अभ्यास करूया. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास इथपर्यंत करायचा आहे. त्यानंतर बघा आपला जो डी नंबरचा पार्ट आहे ज्याचं नाव लक्षात ठेव, चला ज्याला मी नाव देतो बघा घटनात्मक सुधारणा. म्हणजे बघा ह्या ब्रिटनचं जे काही, म्हणजे आपण ज्याला जी कंपनी म्हणूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, प्लस त्या ठिकाणी नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटनचं पार्लमेंट, म्हणजे भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी यांना काही प्रकारचे कायदे, काही प्रकारचे नियम तयार करावे लागले. मग हे कायदे कोणते कोणते आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर पहिला माझा मुद्दा लक्षात ठेव, चला घटनात्मक सुधारणा पाहत असताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या घटनात्मक सुधारणेचे या ठिकाणी म्हणजे जे कायदे केले गेले ह्या कायद्याचे काय करायचं बघा त्या ठिकाणी काही प्रकार पाडायचे. तर चला आपण त्या ठिकाणी बोलू आता प्रकार कोणते कोणते आहेत. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेव, चला बघा इथं सरळ सरळ पहिले कायदे जे आहेत ज्याला आपण नाव देऊया नियंत्रण कायदे. कोणते बघा त्या ठिकाणी नियंत्रण कायदे. म्हणजे पहिला एक माझा मुद्दा लक्षात ठेव, चला ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे या कंपनीवरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटला जे कायदे करावे लागले तर आपण काय म्हणूया कंट्रोल ऍक्ट किंवा नियंत्रण कायदे. असा पहिला नियंत्रण कायदा आहे तुमचा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर पुढचा आहे बघा 1781चा एक छोटासा कायदा आहे तो आपण बोलू त्यानंतर. त्यानंतर 1784चा एक आहे बघा पिट्स इंडिया ऍक्ट, आणि अजून एक आहे 1786चा कायदा. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, कंट्रोल ऍक्ट पाहत असताना 4 प्रकारच्या कायद्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा आपला एक पॉईंट आहे बघा ज्याला मी नाव देतो सुधारणा कायदे, किंवा ज्याला तुम्ही त्या ठिकाणी चार्टर ऍक्ट किंवा चार्टर अधिनियम असं पण बोलू शकता. एकूण पुन्हा हे पण चार्टर ऍक्ट 4 आहेत. त्यातला पहिला अधिनियम 1793चा, दुसरा अधिनियम 1813चा, तिसरा अधिनियम 1833चा, आणि चौथा अधिनियम आहे बघा 1800 त्या ठिकाणी कधीचा 53चा. लक्षात ठेवायचं हे 4 अधिनियम. त्यानंतर पुढचे जर आपण कायदे बघितले बघा ज्याला आपण नाव देऊया आता 53च्या नंतर आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये 58चा जो राणीचा जाहीरनामा आहे आपल्याला त्याचा इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हा जो राणीचा जाहीरनामा आहे
हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। इथं पण आपण काय करू बघा, ह्या राणीच्या जाहीरनाम्याचा अगदी सविस्तरपणे या भागामध्ये अभ्यास करूया। 1858चा कायदा आणि त्यानंतर मग तुमचे सुरू होतं बघा भारतीय परिषदेचे कायदे। काय बोलू तुम्हाला मी, भारतीय परिषदेचे कायदे। तर हे भारतीय परिषदेचे कायदे इथं आपण जर बघितलं बघा एकूण 3 आहेत। त्यापैकी पहिला कायदा 1861चा आहे, दुसरा कायदा 1892चा आहे आणि तिसरा कायदा 1909चा आहे, ज्याला आपण तुमचा काय म्हणतो मोर्लो मिंटो कायदा 1909चा। ठीक आहे, हे आहे तुमच्या जर एकाने भारतीय परिषदेचे कायदे। त्यानंतर थोडंसं आपण जर पुढे गेलो बघा, अजून एक लक्षात ठेव चला, भारतीय परिषदेच्या नंतर भारतीय सुशासनाचे कायदे 2 आहेत। पहिला आहे 1919चा कायदा आणि दुसरा लक्षात ठेव चला 1935चा कायदा। त्यानंतर अजून एक कायदा आहे बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा। काय बोलले, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा। मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एक आहे 18 जुलैचा आपला 18 जुलै 1947चा कायदा। म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी सरळ सरळ ह्या सर्व कायद्याचा घटनात्मक सुधारणेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्याच्या पुढं इथं संपत नाही, हे खूप मोठा सिलेबस आहे, आपण म्हणतो तेवढा छोटा सिलेबस नाही आहे। त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, अजून काही प्रकारचे जे कायदे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा। जसं बघा एक लक्षात ठेव चला, इथं दुष्काळ विषयक काही कायदे आहेत। काय बोलले, दुष्काळ विषयक कायदे। आता ह्या दुष्काळ विषयक कायद्याचं पण आपल्याला काय करायचं बघा अभ्यास करायचा आहे। पहिला आहे तुमचा 1860चा कर्नल स्मिथ आयोग आहे तो। ओके, दुष्काळ विषयक आयोग आपण ज्याला म्हणूया कर्नल स्मिथ आयोग आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा 1866चा हा तुमचा जर एकाने कॅम्पेबल आयोग आहे। त्यानंतर 1800 त्या ठिकाणी आपण जर बघितलं बघा 76 मध्ये रिचर्ड स्ट्रॉची नावाचा एक आयोग आहे। त्यानंतर 1800 या ठिकाणी 97 मध्ये जनरल लॉल म्हणून एक आयोग आहे आणि आपण जर बघितलं बघा 1899 मध्ये या ठिकाणी सरळ जनरल मॅकडोनाल्ड हा एक आयोग आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी सर्व ह्या आयोगाचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा कंपनीच्या कालखंडामध्ये किंवा ब्रिटनचं जे काही पूर्णपणे इतिहासामध्ये काही कामगार विषयक कायदे केले गेले। कामगार विषयक कायदे जसं बघा पहिला कामगार कायदा 1881चा आहे, नंतरच्या कालखंडामध्ये 1891 आहे। ओके, तर आपण थोडंसं पुढे गेलो बघा 1903 आहे, 1913 आहे आणि डायरेक्ट लक्षात ठेवतो 1948 आहे। असं म्हणजे खूप पुढे जायचं आपल्याला ते। आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा अजून काही म्हणजे मुद्दे लक्षात ठेवतो, काही शिक्षण विषयक कायदे केले गेले। काय बघा, शिक्षण विषयक आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं सर्व कायद्यावरती। मग बघा आता शिक्षण विषयक तरतुदी कुठून केल्या बघा, आपण जर पाहिलं तर 1813 पासून आपण सुरू करू शकतो। हे 1813 आहे, त्यानंतर 1800 या ठिकाणी 23चा एक अधिनियम आहे, 1833चा अधिनियम आहे, 1835चा आपला झिरप्ता सिद्धांत आहे, बरोबर आहे का रे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा 1835च्या झिरप्ता सिद्धांतानंतर 1854चा चार्ल्स वूडचा खलिता आहे, 1859चा तुमचा स्टॅनलेस आयोग आहे, त्यानंतर 1800 या ठिकाणी 82चं विल्यम हंटर कमिशन आहे। ओके, त्यानंतर बघा आपण जर बघितलं 1903 मध्ये जो काही लॉर्ड कर्झन आहे त्याची सिमला परिषद आहे, तो एक वेगळा भाग लक्षात ठेव चला। 1907 मध्ये त्यानंतर 1917 आहे, हार्टॉग समिती आहे तुमची, सार्जन समिती आहे। ओके, त्यानंतर आपण जर बघितलं बघा बाकी पुढं 1948 वगैरे मग ते पुढचा भाग येतो। म्हणजे इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सर्व ह्या शिक्षण विषयक कायदे जे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि सर्वात शेवटी लक्षात ठेव चला, ब्रिटिश कालखंडामध्ये जे काही वृत्तपत्र होते, मग वृत्तपत्रासंदर्भात जे कायदे केले गेले आपल्याला त्या कायद्यासंदर्भात चर्चा करायची आहे। तर मला पहिला मुद्दा लक्षात ठेवतो आहे, तुमचे कायदे कोणते कोणते बघा। एकंदरीत आपण जर बघितलं तर 1823 ओके, ज्याला आपण त्या ठिकाणी जॉन ॲडम्सचा कायदा म्हणूया। ह्या कायद्याबद्दल तुम्हाला बोललो मी, जे वृत्तपत्रावरती त्या संदर्भात कायदे केले गेले। त्यानंतर 1836ला चार्ल्स मेटकाल्फ होऊन गेला, त्या संदर्भातला कायदा। त्यानंतर बघा 1800 या ठिकाणी 78 मध्ये लिटनच्या कालखंडामध्ये वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट आणि 1882 मध्ये पुन्हा रिपनच्या कालखंडामधलं एक अधिनियम आहे। म्हणजे असं आपल्याला काय करायचं, संपूर्णपणे ह्या भागाचा अभ्यास करायचा आहे। आणि हे सर्व आपला इतिहास झाल्यानंतर ह्या सर्व प्रकरणावरती आपल्या टेस्ट आहेत, रेडी आहेत, काहीच काळजी नका करू। प्रकरण झालं तुम्हाला टेस्ट आणि PDF त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार। ह्या टेस्ट झाल्यानंतर सर्वात शेवटी 2011 ते 2023 पर्यंत MPSCनं तुम्हाला हिस्ट्रीवरती जेवढे काही प्रश्न विचारले, जेवढे काही, ह्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस आपण इथं तुमच्या ह्या लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहे। ठीक आहे, त्यामुळं सर्वांनी काय करा बघा, अगदी निश्चिंत राहा। तर अशा प्रकारे आपला हा पूर्णपणे मॉडर्न हिस्ट्रीचा पूर्णपणे सिलेबस आहे। याच्यामध्ये भरपूर अजून भरमसाठ माहिती आहे,
तुम्हाला फक्त काय केलं बघा त्या ठिकाणी एक सिलेबस जो आहे तुम्ही समजून सांगितलं, तोही फक्त भारताबद्दल. अजून महाराष्ट्राचा इतिहास जो आहे त्याचा सिलेबस आपण त्या ठिकाणी अजून पुढे घेतलेला नाही आहे, तो आपण पुढे बघूया. परंतु पहिला भाग लक्षात ठेवा. चला आता सांगतोय, तुमच्यामध्ये किंवा तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अजून जर बॅच परचेस केली नसेल तर बघा, इतिहास ही जी बॅच आहे या बॅचची फीस त्या ठिकाणी 999 आहे. भूगोलची जी बॅच आहे त्या पण बॅचची फीस त्या ठिकाणी 999 आहे. आणि समाज सुधारक ओके ही जी बॅच आहे बघा, त्या बॅचची फीस त्या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे बोललो मी किती 499. हे दोन जर तुम्ही एकत्रित घेतले तर 1599 आहे. जर तिन्ही जर तुम्ही एकत्रित घेतल्या तर 21 रुपयाला तुम्हाला ह्या बॅच पडतील. तुम्ही इतिहास, समाज सुधारक किंवा भूगोल जर इथे घेतले तरी तुम्हाला 1199 मध्ये येऊन जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस परचेस करायच्यात 99 75 75 54 99 या नंबरवरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी शेअर करायचा आहे, सेम त्याच नंबरवरती. तर तुमच्यापैकी जे आहेत, तुमचे मित्र असेल, तुमचे त्या ठिकाणी अजून कोणी जे कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यांना 100% सांगा की बॅचेस त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. तसे वास्तविकतेमध्ये आपली काल बॅच सुरू होणार होती, परंतु चला ठीक आहे, काही कारणास्तव त्या ठिकाणी ती झालेली नाही आहे. ठीक आहे, ही डेट थोडी पाठीमागची आहे, ती द्या सोडून. तर पहिला भाग लक्षात ठेवा. चला आता आपली ही जी बॅच आहे बघा, ही बॅच त्या ठिकाणी सरळ आता ही डेली क्लास हे तुमच्या त्या ठिकाणी असतील, रोज लाईव्ह लेक्चर तुमचे होणार आहेत. झालेला कंटेंट तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्येही बघू शकता, काही त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण छानपैकी पुढे जाऊया आणि 100% तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करताल ही त्या ठिकाणी मी तुमच्याकडनं एक आशा ठेवतो आणि थांबतो. मित्रांनो, भेटूया सेकंड क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.